माझं नाव अभय शंकर मोरे, वार्ड क्रमांक 19 मधून मी इच्छुक उमेदवार आहे. माझ्या समाजानं माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, कारण आमच्या समाजाची फार महापालिकेच्या काळात दुर्दशा झालेली आहे. कारण अनेक नगरसेवक आलेत आणि आम्हाला शून्यातच ठेवून गेलेत, निवडून आलेत आमच्या मतावरती आणि आमचा विचार केला नाही. आज आमच्या समाजातून महत्त्वाचं कार्य होतं आहे, अनेक समाजातून होतं आहे, आमच्या समाजातनं जास्तीत जास्त महत्त्वाचं कार्य होतं आहे की आरोग्याच्या सेवेचं काम होतं आहे. कारण अशा आरोग्याच्या सेवेत आमची मुलं काम करतात, अंगावर पांढरीखड कपडे त्यांचे असतात, कामाला ये जा, ड्युटीचा ड्रेस, आणि पावसाळ्यात ते सगळं घाण चिखलानं होतं आहे, त्यांना रस्ता नाही, दारात बघितलं तर गटारीची व्यवस्था नाही. सगळेजण स्वतःचा प्लॉट घेऊन राहिलेले आहेत त्या ठिकाणी. असं नाही की बाबा अतिक्रमण करून राहिलेले आहेत, असं नाही. 75 वर्षापूर्वीची ती वस्ती आहे आणि समाजात अनेक समस्या आहेत की लोकांनी फक्त भूलथापा देऊन त्या तशाच ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक वर्षी निवडून जातात, 5 वर्ष तिकडे फिरकत नाहीत. मग मी माझा समाज म्हणून मी प्रत्येक वेळा त्या ठिकाणी प्रत्येक समस्येसाठी मी काम करतोयच, नाही असं नाही. कुठलीही असू दे अडचण, आडी अडचणीला असू दे, कारण तो माझा समाज आहे, माझ्यासाठी धावून येणार आहे. पण आता मी 19 नंबर वार्डातून इच्छुक आहे, त्यामुळं समाजात जितके काय समाज त्या 19 वार्डात जितके समाज असतील ते सर्व समाज माझे असणार आहेत. आणि कारण त्यांच्या विश्वासावर मी निवडून येणार आहे, कारण ते मला मत देणार आहेत, याचा अर्थ की ते माझ्यावर विश्वास ठेवणार आहेत आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. आज मी कुणाला कदाचित वार्डात माहिती नसेल, पण मी निश्चित सांगतो की जर मी निवडून आलो त्या सर्वांच्या विश्वासानं, त्या सर्वांच्या प्रेमानं, तर निश्चित मी सांगतो की वार्डातल्या लहान मुलापासून वयस्कर मुलापर्यंत माझं नाव प्रत्येकाच्या तोंडात असेल. कारण मी प्रत्येकाशी माझं संधान बांधून येईन, प्रत्येकाच्या अडीअडचणी विचारीन आणि कुठली अडचण मी महापालिकेतनं सोडवू शकतोय त्यासाठी मी अगदी मनापासून प्रयत्न करणार आणि करीन. त्यामुळं जर का मी निवडून आलो तर पुढच्या 5 वर्षात माझ्या 19 नंबर वार्डात माझ्या इतका इतर कुठला उमेदवार तो लोकप्रिय नसणार, हे मी खात्रीशीर सांगतो. कारण आज जरी मी माझ्या समाजापुरता असलो तर माझ्या समाजात लिंगायत समाज आहे, माळी समाज आहे, धनगर समाज आहे, मुस्लिम समाज आहे, मराठा समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, अनेक समाज आहेत, दलित समाज आहे. या सगळ्या समाजाचा त्यांचा उमेदवार आणि त्यांचा जीवाभावाचा माणूस म्हणून मी 19 नंबरमध्ये उभा आहे. तरी मी सर्वांना या माध्यमातून विनंती करतो की त्या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकावा आणि माझ्यावर विश्वास टाकून मला नगरपालिकेत पाठवावं. मला तुम्ही नगरपालिकेत पाठवा, तो विश्वास, त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही, किंवा एकही प्रश्न जो माझ्यावर टाकला जो नगरपालिकेतनं सुटतोय असा प्रश्न मी वार्डात पुन्हा ठेवणार नाही, अशी मी संपूर्ण 19 नंबर वार्डाला गॅरंटी देतो. 71 वर्षामध्ये जर बघायला गेलं, आम्हाला जसं समजतंय तसं या आमच्या समाजामध्ये आमदार येऊन गेलेत, खासदार होऊन गेलेत, प्रत्येकानं आलेत, आम्हाला फक्त आश्वासनं दिली की तुमचं हा रस्त्याचं काम करेन, तुम्हाला लाईट पाणी देईन, हे करेन. पण कुठल्याही नगरसेवक असो, आमदार असो किंवा खासदार असो, एकदा निवडून आम्ही गेलेत तर त्यांनी परत आमच्याकडे कधी काय फिरकून देखील बघितलेलं नाही. आणि असं कायमस्वरूपी आमच्या म्हणजे वार्डातनं प्रत्येकानं म्हणजे आमच्या मताचा याचा फायदा घेऊन गेलेत. कोण सभापती झालेत, कोण नगराध्यक्ष झालेत. पण ज्या प्रकारे आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ते त्यांनी दिलं नाही. आमचा मुख्य प्रलंबित प्रॉब्लेम म्हणजे रस्त्याचा आहे. जवळजवळ 70-75 वर्षाची वस्ती असताना देखील आम्हाला त्या वसाहतीमध्ये जायला, मेन रस्त्यापासून वसाहतीपर्यंत जायला रस्ता नाही. तर ह्या मुद्द्यावर प्रत्येकानं आमचा फायदा घेतला. प्रत्येकाने ह्या पुढल्या महिन्यात इलेक्शन झाले की तुम्हाला रस्ता करून देतो, हे देतो, तुम्ही माझ्या पाठीची उभा राहा. आणि भोळा बाबडा समाज आमचा, हातावची पोटं असणारी सगळीजण का नाही, कोण असं आश्वासन आम्हाला देईल त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहत गेलो. निवडून गेलेत पण तिने आमची कामं केलेली नाही. याच्यामुळं आता आमच्या इथल्या सगळ्या म्हणजे बेतलनगर इकडं असू दे, जे वंचित आहेत सुविधापासून, आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला की आपल्यातलाच एखादा होतकरू तरुण आपण जर निवडून दिला तर प्रामाणिकपणे ते आमचे प्रॉब्लेम्स, म्हणजे जे ते आमचे प्रॉब्लेम तेच त्याचे प्रॉब्लेम आहे, याच्यासाठी आमच्यातलाच एखादा जर उमेदवार निवडून दिला तर नक्कीच आमची कामं होतील. आणि अभय मोरे असं व्यक्तिमत्व आहे की आमच्या समाजापुरतंच नाही तर मी खात्रीने सांगतो की 19 नंबरच्या वार्डमध्ये तळागाळात जाऊन काम करणारा माणूस आहे. रात्री असू दे का दिवसा असू दे, कसलीही आम्हाला अडचण भासेल त्यावेळेस तो आमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. अगदी लहानपणापासून आम्ही त्याला बघतोय.
पहिल्यापासून धाडशी, प्रत्येक गोष्टीत अगदी प्रामाणिकपणे काम करणारा आणि दिलेल्या आश्वासनाला जागणारा असं व्यक्तिमत्व आहे. आम्ही सगळा समाज आणि सगळा 19 वॉर्डमधला सगळे जे त्याच्याशी संबंधित आहेत सगळे, त्या सगळ्यांनी मिळून आम्ही त्याला इथं 19 वॉर्डमध्ये म्हणजे उभं करायला हे प्रोत्साहित केलं. प्रभाग क्रमांक 19 मधून अभय मोरे हे आमचे मित्र उभे आहेत आणि अतिशय चांगला माणूस आहे, धडाड्याचा कार्यकर्ता आहे आणि अडीअडचणीला धावणारा माणूस आहे आणि समाजासाठी सदैव तत्पर असं व्यक्तिमत्व आहे ते. आणि अशा अनेक गोष्टीमध्ये की अभयचा सहभाग फार मोठा आहे. आताच आम्ही बंधूंनी सांगितलं की चर्चचं काम असू दे, समाजाचं काम असू दे, कब्रस्तानचं काम असू दे, रस्त्याचं काम असू दे, या सगळ्या गोष्टीमध्ये अभय मोरे यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि आज देखील ते न्यायालयीन लढाई लढत आहेत आणि याचा आम्हा सर्वांना समाजाला त्याचा याबद्दलचा आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून आमचे कामं जी प्रलंबित कामं राहिलेली आहेत याकरता आम्ही त्याला आमच्यामधून उभा केलेला आहे, कारण ते त्यांनी सोसलेलं आहे. त्याचा फायदा काय आहे की ती कामं तो लवकर करेल या उद्देशाने त्याला आम्ही उभा केलेला आहे. आणि आमचा विश्वास आहे की तो मोठ्या भरघोस अशा मताने निवडून येणार आहे, कारण का संपूर्ण समाज अभय मोरे यांच्या पाठीशी आहे आणि तडफदार नेतृत्व आहे आणि मोलकम नेतृत्व आहे, विश्वासू नेतृत्व आहे आणि संपूर्ण समाजाने त्याच्यावर विश्वास टाकलेला आहे. आणि आमचा विश्वास आहे की अभय मोरे हा 100% चांगल्या भरघोस मताने 19 वॉर्डामधून निवडून येणार हे निश्चित.